दरम्यान उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा म्हणजे फक्त राजकारण अशा शब्दात धाराशिव जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी टीका केली आहे। शेतकरी संवादाच्या निमित्तानं राजकारण सुरू असल्याचं मत भाजपने यावेळी मांडलेलं आहे। या संदर्भात भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। माझ्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे या पदाधिकारी आहेत। उद्धव ठाकरे आता या भागातून दौरा केला, त्यांनी शेतकरी संवाद साधलाय। त्यांनी शेतकऱ्याला अत्यल्प स्वरूपात मदत मिळाल्याचं सांगितलं जातंय। काय म्हणणं आहे तुमचं याच्यावरती? अत्यल्प दरात मदत ही म्हणता येणार नाही। सरकारने आता जे 18,000 रुपये आपल्याला 18,500 रुपये जे द्यायचं बोललं होतं ते पैसे 8,500 प्रमाणे आम्हाला पडलेले आहेत। हा मेसेज आहे आणि 10,000 जे पडणार आहेत त्याचं पॅकेज जिल्ह्याला येऊन पडलेलं आहे। सगळ्यांना बऱ्यापैकी पैसे मिळालेले आहेत, तर त्याच्यामुळं येणारे जे 8,500 आलेले आहेत त्याच्यामध्ये जे काय पुढचे 10,000 मिळणार आहेत ते सुद्धा मिळणार आहेत। थोडे बहुत लोकांना मिळाले, थोड्याला नाही। थोड्या तांत्रिक अडचणीमुळे काय म्हणजे राहिले नाही। आता सध्या सगळे म्हणजे निवडणुका आहेत, त्या अनुषंगाने त्यांचा तो दौरा असू शकतोय। बऱ्यापैकी मदत तर मिळालेलीच आहे, परंतु शेवटच्या माणसापर्यंत जोपर्यंत मदत पोहोचत नाही तोपर्यंत पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही स्वस्त बसणार नाही। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।